महाराज की जय। हरे हरे रामकृष्ण।
हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगतेची ही कीर्तन सेवा. कीर्तन सेवेसाठी अभंग जगत गुरु तुकोबारायांचा कंजीर हरिनाम कृष्ण प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवून काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम नमिला गणपती आपुल्या स्तुतीला द्यावी मती गुरुराया तुझा ऐसा नाही सखा कृपा करून निरंकार घरी आता तुका म्हणे माता पिता गुरुबंधू तुझ कृपा सिंधू पांडुरंगा करू बाबाजी सद्गुरु दास ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेवी निगमवली प्रकटे विचारकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद अध्यात्म विद्येचे दाविले से छप्पन्न भाषेचा केला से गौरव भवानी नाव श्रवणाचे विषय कैसावे येऊन साम्राज्य एकतरी होई अनुभवा विठोबा
हनुमानांना वंदन करून झालं, अंजनेय हनुमंताला वंदन करून झालं. आणि या वर्षीचा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्त्याच्या सांगतेच्या कीर्तन सेवेसाठी जागरण असून देखील पहाटे 4 वाजेपर्यंत नमनाचं जागरण होतं. नंतर काकडा आरती होती आणि एवढं सगळं करून वेळेवरती उपस्थित असणारे सर्व माझे बंधू भगिनी या सर्वांच्या पवित्र चरणाला वंदन करून, त्याचबरोबर पाठीमागे सातकरी आहेत त्या सर्वांच्या पवित्र चरणाला वंदन करून कीर्तन सेवेला प्रारंभ करू. कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश, काला वाट वैष्णवनिका संग्रम. काय आहे? 11:30 वाजले. टायमिंग किती आहे आपला तो मला फक्त सांगा. हा, टायमिंग काय असेल ते सांगा. कारण मी इथे उभा असलो आणि जरी हातात घड्याळ असलं तरी वेळेचं भान मला राहत नाही, म्हणून वेळ झाली की सांगा. काय माहितीये का, हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. कालचं कीर्तन झालं बरोबर की नाही? कालच्या कीर्तनाला पहिल्या दिवसाचं कीर्तन, पहिल्या दिवसाचं कीर्तन. 3 दिवस सप्ताह असेल तर दुसऱ्या दिवसाचं कीर्तन. आपला 1.5 दिवसाचा आहे म्हणजे कालचं कीर्तन पहिल्या दिवसाचं कीर्तन. पण आजचं जे कीर्तन आहे ना त्याला नाव आहे. आजच्या कीर्तनाला कसलं कीर्तन आहे? काय माहितीये का, कोणत्याही व्रताची सांगता उत्तर पूजेने होते, लग्नाची सांगता हळद उतरणीने होते. सांगता म्हणजे शेवट. कोणत्याही व्रताची सांगता उत्तर पूजेने, जोपर्यंत हळद नाही ना उतरली तोपर्यंत कुणाच्या पलीकडे जायचं नाही. हळद लागले ना मला, मग जोपर्यंत हळद उतरणी होत नाही तोपर्यंत लग्नाची सांगता होत नाही. आणि अखंड हरिनाम सप्त्याची कार्याचं कीर्तन झाल्याशिवाय सांगता होत नाही. आजच्या कीर्तनाचं नाव आहे, दीदी काय नाव आजच्या कीर्तनाचं? कसलं कीर्तन आहे? काला काला का तुम्ही सगळे का आला? कीर्तन आहे काला, काल्याचं का आला? या पृथ्वी लोकावरती मनुष्य जन्मामध्ये का आला? का आला? बरं आला त्या काय केलं? माणसाच्या जन्माला येऊन माणसाच्या जन्मात का आला आणि आल्यावर काय केलं? काय केलं? वडिलांच्या नात्यात काही नव्हतं, साधं गवताची झोपडी, पण कंपनीमध्ये कामाला लागलो, पॉश घर बांधलो मी, स्वतःच्या हिमतीवर लग्न केलं मी, 4 मुलांना जन्म दिला मी, त्यांना मोठं केलं मी, लग्नाला झाले, मुलं लग्नाला झाली, मुलांचे लग्न केले, 4 सुना घरात आणल्या मी. आता काही काम नाही, आता नातवंडांना खेळवतो. बस. मग जन्माला येऊन फक्त घर बांधणं, मुलांना जन्म देणं, सुना घरात आणणं आणि नातवंडांना जर खेळवणं, हे जर मनुष्य जन्माचं कर्तव्य जबाबदारी समजत असाल तर तुकोबराय म्हणतात तुमच्यात आणि त्यांच्यात काही फरक नाही. जन्माला येऊन फक्त घर बांधणं, मुलांना जन्म देणं आणि नातवंडांना खेळवणं, हे जर तुम्ही मनुष्य जन्माचं सार्थक समजत असाल, कर्तव्य समजत असाल, तर तुमच्यात आणि त्यांच्यात काही फरक नाही. त्यांच्यात म्हणजे जंगलातील डुकर आणि गावातील कुत्री. कुत्रीला पण संतोष जगण्यानंतर होतात ना, होतात ना, कळते ना माझं बोलणं? कुत्रीला पण जगण्यानंतर होतात ना, ते पण सांभाळ करते ना. मग हेच कर्तव्य आहे का? आपलं कर्तव्य काय? का आला माणसाच्या जन्मात? बरं, हा जो देह आपल्याला मिळाला कोणी दिला? कलेक्टर, खासदार,
आमदार हा देह दिला कोणी? आमदार, खासदार, कलेक्टर, मामलेदार, कोणी दिला देह? देवाने दिला. बरं कधी दिला? मागच्या जन्मात कोणताही होतो, पण त्या जन्मात असताना पाप तेवढं आणि पुण्य तेवढं झालं. पाप म्हणजे वाईट कर्म आणि पुण्य म्हणजे चांगलं कर्म. मागच्या जन्मात असताना आम्ही चांगलंही तेवढंच आणि वाईटही तेवढंच केलं, म्हणजे पापही तेवढं आणि पुण्यही तेवढंच केलं. त्यावेळेला देव दुर्लभ असा हा नरदेह मिळाला. देव दुर्लभ असा नरदेह मिळाला. परंतु आम्हाला त्याची किंमत न कळल्यामुळे आम्ही त्या नरदेहाचं वाटोळं केलं. हा देह आम्हाला मिळाला. कधी मिळाला? नवसाने मिळाला का? नवसाने मिळाला का? काय माहितीये का बंधुरा, एके ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो, त्याला लवकर गेलो, हरिपाठ चालला होता आणि एक आजोबा आहेत ना, आजोबा ते नातवाला घेऊन ना हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे. मी गुपचूप गेलो आणि म्हटलं, हे बघा आजोबा, त्या नातवाला खाली ठेवा, कारण ते टोपीवाले आहेत ना, ते टाळ बघा तेवढ्याने वाजवताय, लागेल की नाही नातवाला, लागेल की नाही, म्हणून जरा नातवाला खाली ठेवा. छे, खाली अजिबात नाही, नवसाचा आहे तो. कसा आहे नातू? कसला आहे? नवसाचा. आता विचार करा, नवसाने जर मुलं झाली असती तर 7-8 लाख रुपये खर्च करण्याची गरज होती का? कळतंय ना माझं बोलणं? नवसाने मुलं झाली असती तर 7-8 लाख, 7-8 लाख. आता म्हणा 7-8 लाख काय, तर दागिन्याला तेवढे जात खर्च करण्याची आवश्यकता होती का? गावच्या देवळात गेला असता, 5 पानाचा विडा, एक नारळ ठेवला असता, 11 रुपये ठेवले असते आणि त्या कालिका मातेला सांगितलं असतं डझनभर दे. जमलं असतं की नाही? समर्थ रामदास स्वामी म्हणतात, अहो जर नवसाने झाली असती, नवसे पुत्र पौत्री होती, मग काय लागे होती, लग्न करण्याची गरज होती का? मग हा देह आम्हाला मिळाला पाप पुण्य समान झाल्यावर. हा देह मिळाला, पण आम्हाला किंमत नाही कळली. किंमत कळली नाही. हा दिला कोणी? देवाने दिला. कशासाठी दिला? संतोष, तू बघतो ना बादुशेक नाट्यावर ये बघतो, मला तरी करायला दिला का? नाही. हा देह दिला कोणी? देवे दिला देह, देवाने दिला. हा देह कशासाठी दिला? मारामारी करायला, गावागावामध्ये पार्ट्या निर्माण करायला, सासू सुनेमध्ये वितुष्टपणा आणण्यासाठी, पेट्रोल पंपावर जाऊन टाकी फुल करून चव्हाट्यावर उभं राहून माता भगिनींचे बेइज्जत करण्यासाठी दिला. हा देह देवाने दिला. कशासाठी दिला? देवे दिला देव भजनासाठी दिलाय. कशासाठी दिलाय? भजनासाठी दिलाय. आम्ही भजन केलं का? भजन केलं का? एक लक्षात घ्या, आत्ताच कीर्तन आहे, त्याचं नाव आहे काला. काल्याचं कीर्तन आहे. काल्या नाही ना मला, कसलं आहे? छोटा बाबासाहेब काला. मग त्यासाठी आपण आज जाणून घ्यायचंय का आला. इथे येऊन आमचं कर्तव्य काय आहे? आम्हाला देह मिळाला पण किंमत कळली नाही. अहो ज्यांना मिळाला नाही ना ते इच्छा करतात आम्हाला मिळावं. आम्हाला मिळालाय पण त्याची किंमत कळली नाही. पण ज्यांना मिळाला नाही ना ते इच्छा करतात आम्हाला मिळाला असता तर बरं झालं असतं. कोण इच्छा करतात? स्वर्गीचे
मरत नाही. देव मरत नाही. का मरत नाही? अमृत प्याले आहेत. मग अमर असणारे स्वर्गातील देव इच्छा करतात आम्हाला पृथ्वीवरील माणसाचा देह मिळावा. स्वर्गीचे अमर इच्छितात की देवा मृत्यू लोकी व्हावा. जन्मा मृत्यू लोक म्हणजे पृथ्वी. पृथ्वीला मृत्यूभूमी म्हणतात, मृत्यू लोक म्हणतात. का? इथे जन्माला येणारा प्रत्येक जण मरण पावतो म्हणून पृथ्वीला मृत्यूभूमी म्हणतात. मग न मरणारे देव इच्छा करतात आम्हाला पृथ्वीवरील माणसाचा जन्म मिळावा. बरं ते अमर आहे, न मरणारे आहे. आणि पृथ्वीवरील माणसाचा देह कसा आहे? मरणार आहे. पृथ्वीवरील माणसाचा देह कसा आहे? मरत ते शरीर, आत्मा मरत नाही. मग हा देह मरणार आहे तरी सुद्धा न मरणाऱ्या देवाना हवाय. काल दुपारी तुम्ही नव्हता. काल दुपारी ना एक भाजीवाला आला होता, केळ्याची गाडी घेऊन, 4 चाकाची भाजी घेऊन आला होता काल दुपारी. आणि तो म्हणत होता मटार ले लो बहनी, मटार ले लो, 20 रुपये किलो, 20 रुपये किलो. किती रुपये? किती रुपये? 20. बरं बहादूर शेख नाक्यात कसे आहे? बहादूर शेख नाक्यात आमच्या चिपळूणला 100 आहे कोले मटार. आणि काल दुपारी आला होता ना, आला होता की नाही? आला होता. आणि तो म्हणत होता मटार ले लो बहनी, मटार ले लो, 20 रुपये किलो, 20 रुपये किलो. हा सगळ्या आपल्या बोरवाडीतल्या सगळ्या भगिनी ना भांडी घेऊन गेल्या. कशाला? मटार आणायला. अहो 20 पूर्ण 100 इथे 20 वाला मेला देतोय. सगळे भांडी घेऊन गेल्या आणि अशा आल्या परत. तो भैया म्हणतो लेलो बहनी लेलो, 10 रुपये किलो देता हूं. मेल्या फुकट दिल्या तरी न. का? त्याची टरफले एका बाजूला झाली होती, त्याचे दाणे होते ना ते काळे काळे झालेले होते. त्याच्या भोवती माशा गोंगावत होत्या आणि त्या मटारच्या दाण्याला कुबट वास येत होत्या. कारण ते कसं होतं, मटार कसे होते? कुजलेले होते. म्हणून लेलो बहिणी लेलो, 10 रुपये किलो. मेल्या फुकट दिल्या तरी नको. मग आता विचार करा, हा कसा आहे? शेवटची गाडी येऊन गेली ना, शेवटची पूर्व गेली ना. आता वाट बघण्यात अर्थ. आता उचला म्हणतात की नाही? बंधुराज म्हणतात की नाही? शेवटची गाडी येऊन गेली ना, आता वाट बघण्यात अर्थ नाही, उचला म्हणतात ना. नाही म्हणजे खुर्चीत बसवून ठेवलाय, जेवण द्यायला नको, नाश्ता द्यायला नको, सगळ्यांच्या भागावणी करून झाल्यावर बघ असं म्हणतात का? नाही इथे म्हणतात का असं? नाही तर खुर्चीत बसवून ठेवलाय ना, चहा द्यायला नको, नाश्ता द्यायला नको, जेवण द्यायला नको, सगळ्यांचे जागावर बघू म्हणतात का? मग आता उचला. का उचला? कारण जोपर्यंत याच्यामध्ये चैतन्य आहे तोपर्यंत याला किंमत. एकदा का चैतन्य निघून गेलं आणि त्या गोष्टीला 12 तास झाले की गोरा गोमटा देखना चिकना हँडसम ब्युटिफुल हा देह कुजायला सुरुवात होते. कारण हा देव कसा आहे? नाशिवंत देह. नाशिवंत आहे. मग आता विचार करा, हा आता त्या 10 रुपये किलो द्यायला मटार तयार झाला तरी आम्हाला नको, कारण त्या कुठे बरोबर की नाही? म्हणून आम्हाला नको आहे. पण हा नाशिवंतच आहे,
तरी सुद्धा त्यांना हवाय का? न मरणाऱ्या देवांना हा देव हवाय. माणसाचा देवही हवाय आणि माणसाचा जन्मही हवाय. का? त्याने विचार केला स्वर्गातील न मरणाऱ्या देवानी आम्ही अमर 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 कुठपर्यंत? कल्पांत होईपर्यंत अमर. एकदा का कल्पाचा अंत झाला की हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळी. कल्पांत झाल्यावर ब्रह्म विष्णू महेश देखील नाश पावतात. फक्त सच्चिदानंद तत्व तेवढं शिल्लक राहतं, बाकी सगळे मायनस. मग आम्ही आम्हाला उपयोग काय? त्यापेक्षा पृथ्वीवरील माणसं बरी. देवाने विचार केला आणि आम्हाला असून कल्पांत झाल्यानंतर मायनस, तर त्यापेक्षा पृथ्वीवरील माणसं बरी. का? तर माणसांना फक्त सच्चिदानंद स्वरूप होता येतं. कल्पांत झाला की एकच शिल्लक राहतं, ते म्हणजे सच्चिदानंद तत्व शिल्लक राहतं. आणि माणसाला सच्चिदानंद स्वरूप होता येतं. आता तुम्ही मला सांगा, ज्ञानेश्वर महाराज कोण होते? ज्ञानेश्वर महाराज कोण होते? माणूस. तुकाराम महाराज माणूस, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, हे सगळे माणसंच होती ना. पण देवापेक्षा मोठी झाली ना. कशामुळे? नामस्मरणामुळे. नामस्मरणामुळे. स्वामी समर्थ कोण? माणूसच. साईबाबा कोण? पण देवापेक्षाही सच्चिदानंद स्वरूप झाले ना ते. कशामुळे? नामामुळे. म्हणून देवाने विचार केला आम्हाला जर माणसाचा देह मिळाला तर आम्ही पृथ्वीवर जाऊ आणि माणसाला सच्चिदानंद स्वरूप देवापेक्षाही मोठं होता येतं. कशामुळे? नामामुळे. नारायण नामे नामस्मरणामुळे माणसाला देवापेक्षा मोठं होता येतं. कळते ना तुम्हाला? साईबाबा, स्वामी समर्थ, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज ही माणसंच होती ना. पण देवापेक्षा मोठी झाली ना नामस्मरणामुळे. मग आम्हाला जर माणसाचा देह मिळाला पृथ्वीवर तर नाम फक्त पृथ्वीवर आहे. नाम काकड आरती पृथ्वीवर, भजन पृथ्वीवर, कीर्तन, प्रवचन, ग्रंथ वाचन पृथ्वीवर आहे. हा सुख सोहळा पृथ्वीवरच आहे. हरिपाठ आहे, काकडा आहे, भजन आहे, कीर्तन आहे, प्रवचन आहे, निरूपण आहे, ग्रंथ वाचन आहे. स्वर्गामध्ये यातलं काय आहे का? आहे का स्वर्गामध्ये? ग्रंथ वाचन, भजन, कीर्तन, प्रवचन, निरूपण, अप्सरा. अप्सरेचा नाच आहे, त्यामुळे तेथील वातावरण रजोगुणात्मक आहे. म्हणून त्या देवाने विचार केला हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आम्हाला जर माणसाचा देह मिळाला पृथ्वीवर तर पृथ्वीवर काय नाम आहे. आणि मग नाम कोणाचं आहे? नारायणाचं. आणि नारायण नाम आहे होऊ जीवनमुक्त. आणि म्हणून ते इच्छा करतात आम्हाला मिळावा, पण आम्हाला मिळाला त्याची किंमत कळली नाही. मग हा देह देवाने दिला. कोणी दिलाय? देवाने दिलाय. कुणाच्या मालकीचा? कुणाच्या मालकीचा? काय तो शेट आणि काय ती रपॅन टोप आणि ते गोलाचे शूज असा तो असा. अरे हा जो आहे ना, हा जरी म्हणालास ना देह माझा माझा आहे का? देह माझा आहे का?
कोणाच्या मालकीचं आहे? अहो सगळं आहे ते उष्णच आहे, काय स्वतःच काय आहे? येताना काय आणलं का? येताना काय आणलं का? येताना जाताना काही घेऊन जाणार आहे का? मग अहंकार कशाला? अहंकार कशाचा? हे माझे, ही सगळे दिसते ना जमीन, ही सगळे माझी, या बोर्डवाडीत माझ्यासारखा मोठा जमीनदार. अरे ठीक आहे, पण शेवटच्या वेळेला 1 रुपया देऊन विकत जमीन घेतली तेव्हा तुला जायचे. असं काही आहे का तुमच्या बोर्डवाडीत ज्याची जास्त जमीन आहे त्याच्या जमिनीमध्ये त्याला जाळता? हा आहे का? वॉश बंगला आहे, कोटीचा बंगला आहे, टेरेसवर जायला जाळला का? जाळला का? काय तुमचं काय आहे आणि काय घेऊन जाणार ते सांगा. काय घेऊन जाणार? कारण येताना काही आणलं नाही, जाताना घेऊन जाणार नाही. फक्त तुमचं जन्माला आल्यापासून मरेपर्यंत केलेलं कर्म आहे ना, ते कर्मच बरोबर राहणार आहे, बाकी सगळं इथेच राहणार आहे. अहंकार कशाचा? अरे हा देह तरी तुझा आहे का? देह हा काळाचा. अर्बन बँकेत 5 लाख, स्टेट बँकेत जाताना चिपळूणला बंद केलं. चिपळूणला बंद केलं का माहितीये का? आता 50 पैसे 4 आणे आहे का? मला तो पेप्सीवाला पण 8 आणे घेत नाही, 50 पैसे. मग आता रुपयाने 2 रुपये. मग सगळे पुढे जातात आणि 5-6 जणांचं टोळतं आमच्या संतोष सारख्या वगैरे. कळलं की नाही? ते असं टोळकं असतं ना, ते पाठीमागं मला 2 रुपये. बर झाली का? बर झाली का? 7:45. त्याचा विनियोग 2 रुपये 5 रुपये त्याचा विनियोग पेट्रोल पंपावर घालायचा आहे. पेट्रोल पंप म्हणून आता हल्ली आमच्या चिपळूणला काय केलं माहिती आहे का? मी चिपळूणच आहे, कळलं की नाही? चिपळूणला काय केलं की आता असं नाही करायचं, त्याला विचारतात बाबा किती टाकणार होतास? 100 रुपये. असं होय, मग 25 रुपये टाक आणि पाणी गोलवाडीत सप्ताह चाललाय अन्नदानासाठी 125 रुपये दे. सत्कर्म म्हणून ते असं बंद करतात. अरे येताना काही आणलं नाही, जाताना काही घेऊन जाणार नाही. कारण हा जो देह आहे ना, हा देह काळाचा आहे आणि धन कुबेराचा आहे. येथे मनुष्याचे काय आहे का? म्हणून इथे तुला तू का आला? जन्माला का आला? कीर्तनाला आहे ते का आला? का आला? कशासाठी आला? कारण देवाने तुला पाठवले. कशासाठी? भजनासाठी. भजन कशासाठी? हा जो 1.5 दिवसाचा सप्ताह आहे ना, तो कशासाठी केला जातो माहितीये का? लक्षात आहे का? जाणून घ्या. नवस आहे, नवस केलेला नवस. तो नवस फेडण्यासाठी हा 1.5 दिवसाचा काळ आहे. आणि आमचं संपूर्ण वर्ष सुखाचं समृद्धीचं जावं म्हणून हा 1.5 दिवसाचा सप्ताह आहे. आज मी जास्त विरोध वगैरे करणार नाहीये, पहिलंच कार्याचं कीर्तन आहे. आणि म्हणून माणसाच्या जन्मात का आला त्याच्याबद्दलच विश्लेषण करणार आहे. पहिलं विश्लेषण असं आहे, हा 1.5 दिवसाचा सप्ताह का साजरा केला जातो? मला वाटतं बरीच वर्ष झाली या सप्त्याला, होय ना? जुनं मंदिर होतं ना, जुनं त्यावेळेला मी आलो होतो आणि तेव्हा आमचा संतोष ध्यानच होता आणि असा वागवत होता ना, मी त्याच्या पायाकडे बघे गाडी फुटते की काय. आता तो त्याला कमी नसतो वाजवताना, पाय थकले. पण तेव्हापासून संतोषची आणि माझी ओळख झाली. आणि मग माझ्याबरोबर आत्ताच नाहीये, पण ह्या प्रत्येक कीर्तनात माझी जवळजवळ 3,500 कीर्तनं झाली, पण जवळजवळ 2,500-3,000 कीर्तनाला हा असा
बसायचं. आता थोडीशी आवाज म्हणून विठ्ठल देवाने आपल्याला हा देह भजन करण्यासाठी दिला. हा 1.5 दिवसाचा सप्ताह कशासाठी? पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे आहे, लक्षपूर्वक ऐका ना. प्रभू रामचंद्र रावणाला मारलं, विभीषणाला गादीवर बसवलं, अयोध्येमध्ये आले, अयोध्येत राज्यकारभार केला आणि मग देहाची मर्यादा संपली. मरत ते शरीर आणि प्रभू रामचंद्र निजधामाला जायला निघाले. लक्षपूर्वक आहे का? 1.5 दिवसाचा सप्ताह कशासाठी? 1.5च ना पूर्वीपासून. कशासाठी साजरा करायचा? लक्षपूर्वक आहे का? ऐकायला व्यवस्थित येतो ना? माईची छान आहे. मी इकडे बोललो तरी काय करतो नाही, छान पडला तरी डोंट वरी, काय काळजी करू नका, काय नाही. हा, तर प्रभू रामचंद्र निजधामाला जायला निघाले. त्यावेळेला हनुमंतरायांच्या नयनामधून अश्रुधारा वाहत होत्या. प्रभू रामचंद्र निजधामाला जायला निघाले आणि त्यावेळेला हनुमंतरायांच्या नयनामधून अश्रुधारा व्हायला लागल्या. प्रभू रामचंद्र जवळ गेले आणि म्हणाले, बा हनुमंता, वाईट वाटून घेऊ नकोस, कारण माझं अवतार कार्य मर्यादित आहे. रावणाला मारणं, रावणाच्या त्रासातून देवांना मुक्त करणं, विभीषणाला गादीवर बसवणं, एवढंच माझं अवतार कार्य होतं. ते अवतार कार्य संपलं, आता मला जाणं गरजेचं आहे. हनुमंतराय म्हणाले, प्रभू तुम्ही निघालात, पण माझं काय? माझं काय? त्यावेळेला प्रभू रामचंद्र हनुमंताला म्हणाले, बा हनुमंता, अरे माझं अवतार कार्य संपलं, आता तुझं कार्य चालू होणार आहे. तुझं अवतार कार्य चालू होणार आहे. माझं अवतार कार्य संपलं आणि प्रभू काय म्हणतात, माझं अवतार कार्य संपलं, मला जाणं गरजेचं आहे. आता तुझा अवतार कार्य चालू होणार आहे म्हणजे? प्रभू मी समजलो नाही. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणाले, अरे बाबा, तू सप्त चिरंजीवांपैकी एक आहेस. हनुमंतराय कसे आहे? चिरंजीव. चिरंजीव म्हणजे काय माहितीये का? रामाच्या वेळेला जसे होते ना तसे आता पण आहे. चिरंजीव याचा अर्थ असा, तेव्हा होते ना त्रेतायुगामध्ये, जसे तसे आता ते आहेत चिरंजीव. म्हणून हनुमंता, तुझा आता अवतार कार्य चालू होणार म्हणजे काय? अरे रावण कुंभकर्णासारखे महाबलाढ्य राक्षस, त्यांना आपण मारलं, देवानं त्यांच्या त्रासातून मुक्त केलं. पण आता कलियुग चालू होणार आहे. द्वापार युगानंतर कलियुग चालू होणार आहे. आता त्रेतायुग आहे, नंतर द्वापार युग आहे. द्वापार युगापासूनच कलीला सुरुवात होणार आहे. भावाभावामध्ये वितुष्टपणा, पांडव आणि कौरव, वितुष्टपणा आला ना, म्हणून द्वापार युगापासूनच कलियुगाला प्रारंभ होणार आहे. आणि कलियुगातील माणसांचं जीवन उद्विग्न होणार आहे. अरे रावण कुंभकर्णापेक्षाही संकट रूपी राक्षस त्यांच्या जीवनामध्ये येणार आहेत. कोणाच्या? माणसाच्या. आणि ते राक्षस म्हणजे संकट रूपी राक्षस माणसांचं जीवन उद्विग्न करणार आहे. म्हणून त्यांचं जीवन सुसह्य व्हावं, आनंदी व्हावं, यासाठी मी तुला एक जबाबदारी देतोय. कलियुगातील माणसांच्या जीवनामध्ये
येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या संकटातून तू त्यांना मुक्त करायचं. माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? फास्ट नाही आहे ना जास्त. हनुमंता, कलियुगातील माणसांच्या जीवनामध्ये संकट रूपी राक्षस येणार आहे आणि त्यामुळे माणसांचं जीवन उद्विग्न होणार आहे. मग त्या संकटातून मुक्त होण्यासाठी मी तुला आज्ञा देतोय की कलियुगातील माणसांच्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटातून तू त्याची मुक्तता करायची आहे. कारण हनुमंता, तू संकट विमोचन आहेस. गणपती बाप्पा कसा आहे? मंगलमूर्ती. गणपती बाप्पा कसा आहे? मंगलमूर्ती. म्हणजे आपल्या घरात एखादं कार्य चालू असेल, म्हणजे करायचं असेल आणि ते कार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून गणपती बाप्पाची आराधना. आपल्या घरात एखादं कार्य मंगलमय व्हावं, परिपूर्ण व्हावं, कोणतेही संकट येऊ नये असं वाटत असेल तर विघ्नहर्त्याची पूजा आणि जीवनामध्ये येणाऱ्या कोणत्याही संकटातून मुक्तता व्हावी यासाठी मारुतीची पूजा. त्या मारुतीला संकट विमोचन आहे. फक्त कार्यात, तुमच्या कोणत्याही कार्यात येणारे विघ्न दूर करण्याची जबाबदारी गणपती बाप्पाची आणि वर्षभराच्या कालावधीमध्ये येणारी विघ्न दूर करण्याचं काम हनुमंतराया. कळतं ना तुम्हाला? एखादं कार्य असेल, ते कार्यात येणारी विघ्न दूर करणारा गणपती बाप्पा आणि तुमच्या जीवनात येणारी विघ्न, संकट दूर करणारा जर कोण असेल तर हनुमंतराया. कारण तो संकट विमोचन आहे. म्हणून हनुमंता, या लोकांचं जीवन सुखी व्हावं अशी माझी इच्छा आहे. कारण तू संकट विमोचन आहेस म्हणून यांची विघ्न दूर कर. हनुमंतराय म्हणाले, प्रभू, मी यांची कोणत्याही प्रकारचे संकट दूर करेन, पण हे भोरवाडीवाले मला काय देतील ते सांग. वर्षभरातील सर्व प्रकारचे संकट, मग कोंबड्यामध्ये येऊ देत, वरांवर येऊ देत, ढोरांवर येऊ देत, कसल्याही प्रकारची संकट मी दूर करेन. पण हे गाववाले, हे भोरवाडीवाले मला काय देतील ते सांगा. माझ्याकडे उदारीचा धंदा नाही. आज रोख, उद्या काय देतील ते बोल, म्हणजे बोला. प्रभू राम, बघा हा विनोद म्हणून नाही सांगत आहे. हा 1.5 दिवसाचा सप्ताह कशासाठी आहे, का साजरा केला जातो त्याच्याबद्दल सांगतो. प्रभू रामचंद्र म्हणाले, मला माहिती आहे की तू उदारीवर नाही चालणार आहेस, तुला दिलं तरच तू करणार आहेस ना यांचा सांभाळ वर्षभरात. मग तुला आवडणार नाम, तुला काय आवडतं? प्रभू रामचंद्रांना काय आवडतं? मोत्याचा हार, ते माहिती आहे ना, नवरत्नांचा हार खोलून टाकला. पार्वती माता म्हणाली, अरे त्याची किंमत तरी माकडा तुला काय कळली का? खरं हिरे माणके, मोत्या हिरे माणके होते, त्याच्यामध्ये 5 होते. त्याचा हार एक मणी काढायचा, चावायचा आणि अरे नको होते ते परत द्यायचे ना, फोडून का टाकलं? तेव्हा हनुमंतराय म्हणाला, माई का फोडत होतो माहितीये का? ज्या मण्यात राम नाही त्याचं काय काम, ज्या मण्यात राम नाही त्याचं काही काम. मग याला राम नामाशिवाय दुसरं काही आवडत नाही. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, हे बघ, या भुवळवाडीतील, फॉर एक्झाम्पल, या भुवळवाडीतील प्रत्येक जण जो आहे त्याच्या जीवनामध्ये वर्षभरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटातून तू मुक्तता करायची. त्यासाठी हे गाववाले वर्षातून एकदा 1.5 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह तुझ्या नावाने करतो. कबूल कबूल. फक्त किती? मगाशी सरांचं माझं बोलणं झालं 7-7 दिवसाचा, काही ठिकाणी 7 दिवसाचे सक्ती, काही दिवसाचे ठिकाणी 5 दिवसाचे, काही ठिकाणी मोरावण वगैरे 7 दिवस, काही काही ठिकाणी 7, 5, 3.
पण आता काय माहिती का, विणा घ्यायला कोण नसतं ना, कारण विण्यावरती जो जप चालतो ना तो अखंड हरिनाम विण्यावर मग तुझ्या नावाने 1.5 दिवस अखंड हरिनाम सप्ताह करते. मग जरी हे गणपती आणि पांडुरंगाचं मंदिर असलं ना तरी अखंड हरिनाम सप्ताह मालक कोण आहे? पांडुरंग गणपती बाप्पा. मग अखंड हरिनाम सप्ताहाला मालक कोण? शरण शरण आमच्या जीवनामध्ये येणाऱ्या वर्षभरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटातून हनुमंतरायाने आमचं रक्षण करावं आणि आमचं वर्षभराचा संसार, आमचं प्रपंच, आमचं जीवन आनंदमय करावं म्हणून. कळलं ना? पण सगळ्यांनी जायला हवं का? सप्त्याला सगळ्याच जणांनी जायला हवं का? हवं का? नाही, फक्त म्हाताऱ्यांना झोप लागतच नाही. घरात म्हाताऱ्यांना झोप लागत नाही. म्हाताऱ्यांना सासूबाईने घेऊन जा. आम्ही आपल्या लग्नानंतर होईल तो प्रेम करू की नाही? सगळ्यांनी जायला पाहिजे का? सगळ्यांनी जायला हवं. हे दिदी तू सांग, इकडे सत्यनारायणची पूजा होते, होतात का आपल्या बोलवाडी? होतात ना? मग पूजेला जाताना वाटी घेऊन जाता की नाही? वाटी हा वाटी पेले. मग तीर्थासाठी वाटी आणि पेले नाही घेऊन जा का? घरी राहायला तीर्थ नाही देत तुमच्याकडं? हा बोला ना, हवं नाही तुमच्या, बोला ना. नाही रे, मग घरात न्यायला काय देता? रसा आहे, रव्याचा शिरा तो. खरा अर्थ आहे, महत्वाचं आहे ते तीर्थ. खरं महत्वाचं आहे ते तीर्थ. रव्याला नो व्हॅल्यू, तो रव्याचा शिरा, त्याला काही किंमत नाही. किंमत आहे ते तीर्थाला. दूध, दही, मध, तूप आणि गोमूत्र, पंचगव्य म्हणजे पंचामृत. त्याने भगवंताला मंत्रासहित अभिषेक घातला जातो. श्री गणेशाय नमः, ओम केशवाय नमः, माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम विश्वकर्माय नमः, ओम नरसिंहाय नमः, ओम भोम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्, ओम आपो ज्योतिरसंवृतं भो श्वासं पंचामृत स्नानं समर्पयामि. पंचामृताने भगवंताला मंत्रासहित अभिषेक घातला जातो. आणि ते तीर्थ जर आम्ही प्यायलो तर आमच्या शारीरिक व्याधी कमी होतात. म्हणून तीर्थाला महत्व. मग तीर्थ कोणाला मिळतं? तीर्थ कोणाला मिळतं? पूजेला जाणाऱ्यांना. आणि रव्याचा शिरा कोणाला मिळतो? मग आता तुम्ही सांगा, त्या 1.5 दिवसात फक्त सासूबाईंनी सासऱ्यांनाच वाढवलं तर जीवनभरामध्ये येणाऱ्या संकटांचं रक्षण हनुमंतराय करणार आहे. पण कुणाच्या? जो देवळात जातो त्यांच्या. नाही तर लग्नानंतर होईलच प्रेम, बघणाऱ्यांचा करील का? तुम्हाला माहिती नाही म्हणून 1.5 दिवसामध्ये
याच्या पुढेही लक्षात ठेवा 1.5 दिवसामध्ये आपल्या घरामध्ये जे काही कामं असतील ना शक्यतो लवकर करून जास्तीत जास्त मंदिरामध्ये प्रवचन कीर्तन हरिपाठ काकडा ते नाही जमलं तर आजूबाजूचा सभोवतालचा परिसर आहे तो सुशोभित करणं लादी पुसणं भक्तीच आहे रांगोळी घालणं भक्तीच आहे जेवण करणं ही सेवा आहे त्या 1.5 दिवसामध्ये जेवढं काही मंदिरातील आपल्याला करता येईल तेवढं करायलाच हवं आणि ते जर आम्ही 1.5 दिवस केलं तरच वर्षभरातील येणाऱ्या संकटातून हनुमंतराया आमचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही 1.5 दिवसाचा सप्ताह त्याच्या अगोदर म्हणालो की प्रत्येकाने 1.5 दिवस इथं येऊन भजन का करा देवे दिला देव भजना गोमटा मग आम्ही भजन का करावं त्याचा दुसरा अर्थ आहे नवस केला तो फेडण्याचा कोणता नवस आईच्या उदरामध्ये असताना ज्या अनंत यातना होत होत्या दुःख होत होत कारण आईच्या उदरामध्ये हळूहळू पिंड वाढत होता आईला जे जे आवडत होतं ते आई खात होती कळते ना तुम्हाला कंटाळा आला का नाही एकदा आपण थोडं भजन म्हणून भजन ना फ्रेश होण्यासाठी जागरण पण आहे ना सतत महाराज हा गोपाला गोपाला आणि ते खाल्लेले अन्नरस उदरामध्ये असणाऱ्या कोवळ्या पिंडावर पडत होते विषय लक्षात घ्या हा 1.5 दिवसाचा सप्ताह आम्ही का साजरा करावा ते सांगितलं हनुमंतरायांचं उदाहरण आता दुसरं आहे महत्वाचं आहे नवस फेडण्यासाठी हा 1.5 दिवसाचा सप्ताह आहे आईला जे जे आवडत होते ते आई खात होती ते सर्व अन्नरस उदरामध्ये असणाऱ्या सॉफ्ट स्किन कोवळ्या त्वचेवर पडत होते मग आईला खारट आवडत होतं आंबट आवडत होतं तिखट आवडत होतं सोमवारचं पण आवडत होतं आणि बुधवारचं पण आवडत होतं आणि ते सगळे अन्नरस त्या कोवळ्या त्वचेच्या पिंडावर पडत होते त्यामुळे तो पिंड पोळून निघत होता तिखट खाल्लं की बघा ना आता कवच जोडणी वगैरे म्हणजे आता भाजावण्याच्या वेळेला ते उचलताना इकडे कुठे खर्चटतं आणि असं जरी केलं ना आपण तरी झोपतं म्हणजे ना शेतकरी जात नाही किंवा जरा जरी खर्चटलं असं केलं की झोपतं कारण घामामध्ये क्षार आहे मीठ किंवा असं ओरखडा आला आणि तिथे मिठाचं अगर मिरची पावडरचं पाणी पडलं की झोपताना त्याप्रमाणे आईने आंबट खाल्लं तिखट खाल्लं खारट खाल्लं की ते अन्नरस
त्या कोवळ्या त्वचेच्या पिंडावर पडत होते आणि पिंड पोळून निघत होता. आणि त्यामुळे एवढ्या यातना झाल्या, आतमध्ये राहणं असह्य झालं आणि बाहेर पडायला मार्ग मिळतो का म्हणून आईच्या उदरामध्ये गरगरा 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 फिरायला लागला. मार्ग मिळाला नाही, अवस्था बिकट झाली. फिरता 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 त्याचा चेहरा आईच्या अन्न नलिकेसमोर आला. त्याच वेळी आईने काहीतरी खाल्लं आणि अन्नरस डोळ्यात गेले, नाकात गेले, तोंडात गेले, कानात गेले, सगळी छिद्र पण पंचप्राण कासावीस झाले. आणि अशा वेळेला त्याने हाक मारली. आधी प्रयत्न करून करून बघितलं, बाहेर पडायला मार्ग मिळाला नाही. करून करून भागला. काय करून करून भागला? प्रयत्न करून दमला. आणि मग देव आठवला, अरे भगवंता तू बाबा ये. अंतःकरणापासून मारलेले हाकच देवाला ऐकू जाते. देव हजर झाले, अंतःकरणापासून हाक मारले ना, अरे भगवंता तू बाबा ये. भगवंत म्हणाले, का बाबा आलास? म्हणजे हाक का मारली? देवा आईच्या उदरातील यातना सहन होत नाही म्हणून मला सोडव. देव म्हणाले, सोडवेन पण काय देतोस ते बोल. मी तुला सोडवेन पण काय देतोस ते बोल. हा म्हणाला, देवा काय देऊ? माझ्याकडे देण्यासारखं काही नाही. देव म्हणाला, जोपर्यंत देत नाही तोपर्यंत तुला सोडणार नाही. देवा नंतर कधीतरी, आज रोख उद्या नाही. देहाचा भरोसा, उदार माल द्यावा कैसा. पूर्वी दुकानदार असायचे, दुकान कौलाची असायची आणि असे लाकडाची घरं ना पूर्वीची. मग ओला खडू करून आज रोख, बघा खडून लिहिलेलं असायचं पूर्वी. आज रोख उद्या उदार, नाही देहाचा भरोसा, उदार माल द्यावा कैसा लिहिलेलं असायचं. देव म्हणाला, काय देतोस ते बोल. देवा लज्जा रक्षणापुरतं वस्त्र पण नाही, काय देऊ? सोडत अजिबात नाही. जोपर्यंत देत नाहीस ना तोपर्यंत तुला सोडत नाही. मग याने काय केलं माहितीये का? सगळ्यात अक्कलवान कोण आहे? माणूस. त्याने नवस केला, आठविना पाय देवा यातून मला सोडवलंच ना की बाहेर गेल्यावर आठवीन पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा. यातून मला सोडवलंच ना, रात्र दिवस तुझं काय करेन? नामस्मरण करेन. रात्र दिवस. आता काय माहितीये का? पूर्वी कीर्तन नव्हते, 12 असायचं. आता काय माहितीये का? 9 ते 11. 11च्या पुढे नाही. आता म्हणतात काय माहितीये का? इथलं कीर्तन संपून तिकडं जायचं आहे, मग 7 ते 9. 7 ते 9. अरे 7 ते 9 हरिपाठाची वेळ आहे. 7 ते 9 ही हरिपाठाची वेळ आहे. प्रत्येक माणसाला 3 संध्या दिल्या आहेत. संध्या म्हणजे भगवंताचं नामस्मरण, म्हणजे आपले आंघोळ. आंघोळ म्हणजे काय? सकाळी काकडा, पहिली संध्या, आतली आंघोळ. दुपारचं भजन, दुसरी आंघोळ, आणि तिसरी आंघोळ म्हणजे हरिपाठ. संध्या आहे वारकऱ्यांची. ती वारकऱ्यांचा नित्यनेम आहे हरिपाठ. हरिपाठाच्या वेळेला घेतात कीर्तन, म्हणजे सकाळी नाश्त्याची वेळ असताना कांदा पोळ्याची, तेव्हा जेवण, आणि जेवणाच्या वेळेला कांदा पोळे. देवाला काय सांगितलं होतं? 9 ते 11 का? 7 ते 9 का? आम्ही देवाला नमस्कार केला, आठवीना पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस, रात्रंदिवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा.
देव म्हणाला नवस करतोस आपण आता आहे, बाहेरची दुनिया पाहिली नाही, बाहेरचं जग भडक रंगाचं आहे, शिवाय त्रिविध ताप आहे, आधी दैविक आधी भौतिक आध्यात्मिक ताप आहे, त्यात प्रापंचिक ताप आहे, आणि आधी प्रपंच असावा नेटिका मग परमार्थ साधावा विवेका. त्याच्यामुळे हे तुला शक्य होणार नाही नवस फेडणं. म्हणून तुला एक वस्तू देतो, ती घे. ती वस्तू देतो ती घे, म्हणजे व्यवस्थित नवस फेडची. आता घे म्हटल्यावर कपडेच नाही, खिसा कुठून असणार आहे? येताना कोण कपडे घालून आला का? आला का? असं ऐकलं का तुम्ही? मुसाळातील पोरगी जन्माला आली पंजाबी घालून, मी ओढणी ऐकलं? ऐकलं? शिर्डीमध्ये पोरगा जन्माला आला सफारी घालून, ऐकलं? कारण संपूर्ण जग विवस्त्र अवस्थेत जन्माला आलं, फक्त एकच कपडे घालून जन्माला आला, तो म्हणजे हनुमंतराया. बाकी सगळे विदाउट ड्रेस. मग आता ड्रेसच नाही, किसा कुठून असणार? देव म्हणाले हात पुढं कर आणि वस्तू देतो ती घे, आणि ह्या वस्तूला जप, आणि मग बाहेर गेल्यावर नवस फेड. मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसर. जप हा तीर्थ आहे. देवाने सृष्टीमध्ये आणला, मायेचा स्पर्श झाला आणि मुठी उघडल्या. जे साधन होतं ना सुखाचं निघून गेलं. जायचं होतं मुसाळा, 8:15ची एसटी, 8:30ला गेलो. मुसाळात जाऊ, एसटी कितीला आहे? 8ला 8:15ला एसटी आहे. आम्ही 8:30ला गेलो. मुसाळात जाऊ एसटी निघून गेली. आता घेतच मुसाळ. तसं हातातलं साधन सुखाचं निघून गेलं, सुख मिळेल. आणि म्हणून आपल्या पूर्वजांनी हा 1.5 दिवस सप्ताह ठेवला का? समथिंग इज बेटर दॅन कम्प्लीट नथिंग. अजिबात नसण्यापेक्षा 1.5 दिवस तरी एकत्र येऊन भगवंताचं नाम घेतील. त्या 1.5 दिवसात सहसा कोणी मोबाईल घेणार नाही. आणि अशी होता तो काय घेऊन उभा राहिला की नाही? की बघा नाही, बघा मोबाईल नाही आता काय हे मम्मीचं ना हरिपटाचं हरिमुखे म्हणा. 1.5 दिवसामध्ये यांच्या सुद्धा मुखामध्ये काय हरिमुखे ना. म्हणून या 1.5 दिवसाच्या सप्त्यामध्ये त्या निमित्ताने का होईना त्या 1.5 दिवसामध्ये आम्ही त्या भगवंताचं नाम कुठे धरलं? कांतीराया कृष्ण तुकोबाराया म्हणतात. त्या संतांच्या संगतीमध्ये 1.5 दिवस राहिल्यानंतर आमच्या कंठामध्ये दुसरं काय होतं का? हरिमुखे म्हणा. त्या कृष्णाचं नाम. कोणाचं नाम? मणी म्हणजे नाम. कोणाचं नाम? कृष्णाचं. कंठी धरिला कृष्णमणी. त्यामुळे काय झालं? आमच्या मनामध्ये दुसऱ्याबद्दल असणारा तिरस्कार, वैरभाव, अंधकार दूर झाला.
गेल्या सप्त्यापासून या सप्त्यापर्यंत आपल्या वाडीत कोणाचं भांडण नाही का हो झालं? नाही का झालं? गुलावरून, कोंबड्यांवरून, कुत्र्यांवरून, पोरांवरून मी ना. पण तुकोबा काय म्हणतात, ज्या वेळेला मंदिरात ते सगळे आले ना, त्यावेळेला वर्षभरामध्ये जे जे काय झालं ना ते त्या मंदिराच्या बाहेर टाकलं आणि प्रत्येकाने ये ना गं फुगडी घालायला, ये ना गं हरिपटाला, ये ना इथे ना इथं ये ना गं. 8 दिवसापूर्वी भांडण झालेलं, एकमेकीचं तोंड बघिना. पण मंदिरात आल्यानंतर परस्परांमध्ये असणार वैर, तिरस्कार दूर झाला. हा कशाचा प्रभाव? नामाचा. कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. महिन्यापासून सगळ्याचा एकच विषय. पहिल्या दिवसाला कीर्तन कोणाचं? जागराला नमन ठेवायचं की भारूड ठेवायचं? त्या देवखिडकीचं ठेवायचं नमन, देवरुक्त पायगावचं ठेवायचं की आसुड्यातलं ठेवायचं की सावाऱ्याच्या कुंभाराचं? महिन्याभर चर्चा. सगळे एकत्र बसले आणि मग विचारांची काय केली? देवाणघेवाण केली. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. सगळे एकत्र बसले आणि चर्चा केली. आपला परंपरा चालत आलेली रूढी परंपरा आहे. मग कीर्तन कोणाचं ठेवायचं? हरिपाठ किती वाजता चालू करायचा? जागराला काय? विणा कोणी कोणी कसा कसा घ्यायचा? जेवणाचं काय? लाईटिंगचं कोणी बघायचं? स्पीकरचं कोणी बघायचं? एकामेकाने काय केलं? विचारांची देवाणघेवाण केली. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. आपल्या नेहमीप्रमाणे जसं आहे ना, आपल्या बजेटमध्येच करू. त्यातून एक आला तुकडचा, तिकडं कोपऱ्याचं घर होतं. हे बघा, दर वर्षासारखं नको. ह्याला बोलवा, त्याला बोलवा, त्याला बोलवा. त्यापेक्षा विशाल खोलेला बोलवा, नाहीतर निवृत्ती देशमुख आला बोलवा. इंदुरी आला कोण बडबड. ते म्हणाले, हे बघा आत या, आत ये, तिथून नको बोलतो, आत ये. काय म्हणतो? नाही, दरवर्षी आपल्या इथलं चिपून असले कशाला? इंदुरी करायला पडा. म्हणजे अगदी चिपळूण पासून अगदी पूर्व दहावीपासून सगळे लोक येतात इंदुरी करायला. अरे बरोबर आहे, इंदुरी करायला बरोबर आहे. आम्ही नाही म्हणत नाही, इथे बस बस. काय माहिती का, आपलं बजेट कितीच आहे? 1.5 दिवसासाठी. आता लोकांची आर्थिक स्थिती सुद्धा डळमळी झालेली आहे. इंदुरी करायला बोलवायचं म्हटलं की नाही की त्याला 1 लाख रुपये द्यावे लागतात मानधन. पण आल्यावर तो इतरांचा उद्धारच करणार ना. इतरांचा उद्धारच करणार ना. प्रत्येकाची मन दुखवणार ना. म्हणजे 1 लाख रुपये घेतात ते. मग तुला काय वाटलं ते 30 ते 35 हजार? असं आहे होय. मग आपल्याकडे इन्कम, अरे 1 लाखामध्ये आपलं 1.5 दिवसाचं सगळं बघायचं असतं. पुजाऱ्यांच्या पगारापासून सगळं असं होय. मला वाटलं 20-25 हजारात. नको. हे आहे तेच. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. हे सगळे होते की नाही? त्याने सांगितलं बघा, एवढं काय आतमध्ये कोणी पूर्ण ज्ञानी नाहीये, पण सर्वसाधारण इतरांनी नाव ठेवू नये अशाप्रमाणे आपला सत्ता पूर्वपार जसा चालत आला त्याच रूढी परंपरेनुसार करायचा. आता तुम्ही द्याल हो विशाल खोलेला म्हणून, मी देईन खर्च. एक वेळेला द्याल. पुढचं का असंच काही ठिकाणी मी 15-15 वर्षे केले, अखंड 7 दिवस.
मग नंतर प्रत्येकजण म्हणाला मी देतो, दुसरा म्हणाला मी देतो, कोणी आळंदीचा द्यायला लागला, कोणी बुलढाण्याचा द्यायला लागला. आता त्या आळंदीचे बुलढाण्याचे वगैरे एक एक वर्ष त्यांना जमलं. दुसऱ्या वेळेला आणि मग माझ्याकडे आले, मी दुसरी वेळ घेतले, गादी खाली, कळलं की नाही. मग त्यापेक्षा आपल्या पूर्वपार चालत आलेला आहे ना, आपल्या वारकऱ्यांना आपल्या गाववाल्यांना जसं जमेल त्याप्रमाणे जैशी स्थिती आहे तशा परीर आहे, त्याप्रमाणे वेळे वापुडे गाई परी तुलाचं. आता तुम्ही सांगा, तुम्ही जर कीर्तनाला गवई आणली असते, मी म्हटलं असतं मला गावातले नाही चालणार, मला गवई चालेल, मृदुंगमणी हवे. ते आता मृदुंगमणी एक मृदुंगमणी येतात दोघे जण, त्यांचं मानधन एका कीर्तनाचे 1000. गवई असतात ना बाहेरचे सगळे माहित आहेत ना, हे कीर्तनकारांपेक्षा फुकलेले असतात. प्रत्येक जो गवई आहे ना, प्रत्येकाचे 1000 प्रत्येकाचे. आणि त्यांच्याबरोबर हे तुमच्यासारखे टाळवाले नाही चालणार, आमचेच आम्ही. मग ते 3-4 जण म्हणजे 7-8 हजार त्यांना जातात. आणि कीर्तनकारांचे धंदा करायला लागले कळलं की नाही. म्हणून हे चालते, उंच्या आवाजात बोलतात ठीक आहे, चालतंय. हे खालच्या आवाजात बोलतात, चालतंय. जैशी स्थिती आहे तैशापर्यंत आहे. काय माहितीये का, भगवंताने 8व्या अवतारात गोप गोपिकांबरोबर केलेला खेळ मेळावा म्हणजे काला, आणि तो काला वारकरी संप्रदायाने कलियुगामध्ये आणला. का तर सामाजिक एकता, आपला जो समाज आहे त्याच्यामध्ये एक संधपणा राहावा, यासाठी वारकऱ्यांनी अखंड हरिनाम शब्दाच्या सांगतेसाठी काला केला. का श्रीकृष्णाने गोप गोपिका त्याचे मित्र कोण होते, पेल्या सुद्धा वाकड्या बोबड्या, त्यांना सगळ्यांना जवळ केलं. सगळ्यांचे येथे आहे अधिकार. त्याप्रमाणे तो हाय सोसायटी मधला असू दे, कॉन्व्हेंट मधला असू दे, PhD वाला असू दे, MPhil वाला असू दे, गरीब असू दे, सगळ्यांनी इथे या. कोणी 10 रुपये देईल अन्नदानाला, कोणी 1000 देईल, कोणी 10,000 देईल. सगळ्यांनी इथे या. 10 रुपयेवाला पण तेवढाच आणि 10,000 रुपये देणारा सुद्धा तेवढाच. आणि ज्याच्याकडे नाही त्यांनी पण या. देने वाले का भी भला और नहीं देने वाले का भी भला. यासाठी एक संघपणा, कारण आपल्या बोलवाडीतला हा एक संघपणा असाच टिकून राहावा, यासाठी हा काळ आहे. वर्षभरामध्ये जे काही आमच्यामध्ये वितुष्टपणा आला, समज गैरसमज झाले, आणि ते गैरसमज दूर करण्याचं ठिकाण म्हणजे 1.5 दिवसाचा हा सप्ताह. सगळेजण एकत्र या, कारण एक काठी सहज मोडली जाते, पण 5 एकत्र आल्या तर त्या मोडल्या जात नाही. आणि इथं काय शिकवलं जातं, येताना काही आणलं नाही, जाताना घेऊन जाणार नाही. कशाला आपल्यामध्ये वितुष्टपणा, कोण्याही जीवाचा न घडू मत्सर, त्याच्या नावाने गोष्ट म्हणायची. ती हवालदारी मोठा टॅमाटी होते, हवालदारी तिच्या आता हवालदारी नाही का, तिच्या नाव दागिने होते आणि तिच्या कमी होते, म्हणून तिच्या नावाने टॅमाटी लोक. एक लक्षात घ्या, तिच्या अंगावरती दागिने भरपूर आहे आणि आपल्या नाही, म्हणून घरात येऊन भांड्यानं टोपं काढली की नशीब सुधारतं असं समजू नका. दुसऱ्याची परिस्थिती चांगली आहे, आपली गरीब आहे, म्हणून त्यांना नावं ठेवणं आपलं काम नाही. कारण एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, त्यांच्या नशिबात आहे त्यांना मिळेल, आमच्या नशिबात आहे आम्हाला मिळेल. जैसे ज्याचे कर्म तैसे
फळ देतो ईश्वर. मग आम्हाला पण नाही का वाटत आमच्याकडे पण असावं? वाटते ना. मग त्यासाठी काय करा, तुमचं नशीब सुधरावं, उजळला जावं असं वाटत असेल तर संतांच्या संगतीमध्ये बसा. कारण उजळले भाग्य आता, अवघी चिंता वादळी, संत दर्शने आला पद्मनाभ जोडीला. संतांच्या संगतीमध्ये राहिलं की आपलं नशीब बदललं जातं, भाग्य बदललं जातं. आणि म्हणून वारकऱ्याने अखंड हरिनाम सत्यामध्ये या सांगितलं, याले याले लहान थोर सगळेजण या आणि त्याचा आनंद घ्या. आता थोडं भजन म्हणू आणि मग इकडे बोलू. हा सगळ्यांनी विठोबा आपण देवाने आपल्याला देह दिलेला आहे, तो भजनासाठी दिला. ते 1.5 दिवसाचा सप्ताह ते हनुमंतराया वगैरे आहे ना, आमचा सांभाळ करतो ते बाजूला राहू. तो आम्ही केलेला नवस आहे ना, तो फेडणं हा विषय सुद्धा बाजूला राहू. आम्ही कित्येक नवस केले तर आम्ही फेडलेच नाही. देव आमचं काय करतो तेही बाजूला लावतो. पण आम्ही भजन करणं गरजेचं आहे. तुम्ही हाय सोसायटी मध्ये असा, कॉन्व्हेंट मधून पोस्ट ग्रॅज्युएशन करा, एमफिल करा, पीएचडी करा, श्रीमंत बापाचे असा,
पण भजन करणं मोस्ट इम्पॉर्टंट, अतिशय महत्वाचं आहे. का तर आम्ही डोळ्याने पाहतो, कानाने ऐकतो, तोंडाने बोलतो, हाताने काम करतो आणि पायाने चालतो. कुणाच्या कृपेने? माहितीये का? तुम्हाला वाटते देव माझा आहे, पण तुम्हाला डोळ्यात दाखवणार आहे ना, कानाने ऐकवणारा, तोंडाने बोलवणारा आणि हाताने काम करवणारा तो आहे. देखवी ऐकवी एक नारायण. दाखवणारा, ऐकवणारा, बोलवणारा, चालवणारा तो आहे. तुम्ही अहंकार कराल आणि त्याच्या मनात आलं आणि रात्री ताप येऊन अर्ध्या अंगावरून गेला असा झाला. रात्रीत अचानक डोळ्याला काय झालं, दिसेना, असं बंद झालं. काय कराल? ऐक, इथून सटकलं. अहो, डोळ्याने दाखवणारा, ऐकवणारा, बोलवणारा, चालवणारा तो आहे. आणि अखेरपर्यंत असं होऊ नये, असंही होऊ नये. अखेरपर्यंत व्यवस्थित असावं, व्यवस्थित असावं. असं वाटत असेल तर तयाचे भजन चुकू नको. देखवी ऐकवी एक नारायण. तयाचे भजन, एक वेळ भोजन चुकवलं तरी चालेल, पण तयाचे भजन चुकू नको. म्हणून माझ्या सर्व बंधू भगिनींना विनंती आहे की तुम्ही घरामध्ये कोणतेही काम करा, कोणतेही काम करा, तोंडामध्ये भगवंताचं नामस्मरण करा. भांडी घासताना, चपाती करताना, भाकरी वाजताना, कपडे धुताना, झोपताना देवाचं नामस्मरण करा. नामस्मरण म्हणजे देवाला सतत हाक मारणे, देवाला सतत हाक मारणे. मग आता हाक कशी मारायची, कोणत्या नावाने, ते सद्गुरू सांगतात. पण सद्गुरू मिळणं कठीण आहे. एक वेळ देव भेटेल, परंतु भाऊ अवघड आहे, संत भेटी. मग त्यासाठी काय करा? रामकृष्ण हरी विठ्ठल. कारण प्रथमच मला आमच्या सरांनी आणि हे बंगले होते ना, त्याने मला गेल्या वर्षी सांगितलं होतं की कार्याच्या कीर्तनाला या. आता प्रथमच माझं कार्याचं कीर्तन हे वेगळं असतं. इतरांसारखं ते गवळणी वगैरे कृष्णानं काय केलं, राधिकेनं काय केलं सांगण्याची गरज नाही. टीव्हीमध्ये अतिशय उत्कृष्टरित्या दाखवतात. पण काला साजरं करण्यामागचं कारण हे आमच्यामध्ये वितुष्यपणा, वैरत्व जे आहे ते संपुष्टात यावं आणि आम्ही एका मताने इथे यावं, ते संपूर्ण जावं, यासाठी हे आहे. कळलं की? आपण जर काय माहितीये का, आता तुम्ही परस्परांमध्ये शेजाऱ्याशी वापरू, पण उद्या रात्री अपरात्री आमच्यावर प्रसंग आला तर खांदात म्हटला माणूस धावत येणार नाही. येईल का? येईल का? बेडसाई म्हणता येईल का? 4 आणे म्हणता, 12 आणे म्हणता येईल का धावत? कोण येईल? मग तो किती का वाईट असे ना, निदान दरवाजा उघडून तरी बघेल काय झालं, वगैरे धावत येईल ना. कळलं की नाही? म्हणून कोण्याही जीवाचा न घडू मत्सर. आपल्यामध्ये वितुष्टपणा असता कामा नये. कारण येताना आणलं नाही, जाताना काही घेऊन जाणार नाही. जाणार होत का? मग कशा जाणकार? मी मोठा वाटायची काय, मोठा म्हणजे किती मोठा? 9 महिने 9 दिवस 9 घटिका 9 फळे एवढाच ना. लुकड्याला सुद्धा इकडे 14 जण नेतात ना. लुकडे असेल त्याला
किती जण? आणि जागा असेल त्याला मग तो तुझा बाप किती पण मोठा असू दे ना, चौकेच ना. कशाचा अहंकार? एक लक्षात घ्या, तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये कोण आहे बघा. तुम्हाला दाखवणारा, ऐकवणारा, बोलवणारा, हाताने काम करवणारा, चालवणारा कोण आहे? बंधुराज. तो ना दाखवणारा, ऐकवणारा, बोलवणारा, चालवणारा तो आहे. मला ऐकवणारा, दाखवणारा, बोलवणारा, चालवणारा कोण आहे? तो आहे. मग तुमच्यात आणि माझ्यात एकच आहे. फरक कसला आहे? फक्त शरीराचा. मग शरीर कसं आहे? जाणार आहे ना, देह जाणार त्याला काढोबा खाणार. मग याच्याबद्दल कशाला करावा? कळलं की नाही? म्हणून एक लक्षात घ्या, आहे त्या स्थितीमध्ये समाधानी राहा. जशी स्थिती आहे तैशा परी राहे. बघा तिकडून म्हणतात तुला काय शेजार मित्र एवढा आहे, मग मला कधी मिळायचं? लक्षात घ्या, मिळेल. तुम्ही मन स्वच्छ ठेवा, मन स्वच्छ ठेवा, तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. कशावरून? कशावरून? हे माही तू सांग. तू उद्या सूर्य उगवणार आहे हा? रात्री उपास होता तुझा, मी भावच आहे तुझा. बोल बा, उद्या सूर्य उगवणार आहे का? नाही. शेजारणीची एवढी परिस्थिती आहे, माझी कधी सुधरेल? सुधरेल कशावरून? उद्या सूर्य उगवणार आहे ना? नक्की नक्की. मग उद्याचा सूर्योदय बघण्यासाठी रात्रीचा मच्छरांचा त्रास सहन करायला हवा की नाही? हवा की नाही? उद्या सूर्य उगवणार आहे ना? हे दीदी उगवणार आहे नक्की. मग उद्याचा सूर्योदय पाहण्यासाठी रात्रीच्या मच्छरांचा त्रास सहन करायला हवा. सूर्य उगवणारच आहे. मग उद्याची श्रीमंती उपभोगण्यासाठी आताची गरिबी सहन करायला कळते ना माझं बोलणं? हा, मग उगाच झांड्याला पोकं काढू नका. हा, आपली परिस्थिती नक्की सुधरेल. मनामध्ये भगवंताचं राम कृष्ण हरी विठ्ठल केशव याच्यातलं एक नाव मनाशी घट्ट धरा. आणि चपात्या करताना पण, भाकऱ्या बसताना पण, कपडे धुताना पण, जेवण करताना पण मनात घ्या. मग तुम्हाला कसल्या प्रकारचा त्रास होणार नाही. कळलं की नाही? मग तुकोबा काय म्हणतात? मनामध्ये काय परस्परांमध्ये विचारांची देवाणघेवाण करा. एखाद्याचं म्हणणं पटलं नाही तर त्याला पटवून घ्या. उगाच संशयाने परस्परांमध्ये मतभेद करू नका. एक छोटासा दृष्टांत सांगतो. मतभेद गैरसमज करून घेऊ नका. एखाद्या गोष्टीची शंका आली की तिचं निरसन करा. नाही तर ती सांगते म्हणून तिचं नाही आपलं काय संभाषण नाही. तिसरी येऊन सांगितलं, अगं ती चिंगी चिंगी तुला असं म्हणाली ना ग, चिंगी असं म्हणाली ना. तिचं ऐकलं आणि चिंगीचं नाही हिचं. अरे पण जाणून घ्या, शंकेचं निरसन करा. जर शंकेचं निरसन केलं नाही तर जीवन उद्ध्वस्त होतं. शंकेचं निरसन, माझी भाषा कळते ना? एखादी जर बोलली असेल त्या आधी खरं खोटं पडताळून पहा. शंका आली ना ते असं बोलले, त्याचं निरसन करा, मगच जा विचारायला जा, नाहीतर जीवन उद्ध्वस्त होतं. एक दृष्टांत सांगतो आणि मग आपण हंडीकडे जाऊ. राजा होता एक, राजा होता आणि गावामध्ये सण साजरा होत होता. प्रत्येकाकडे गोड गोड पदार्थ चालले होते. एक गरीब होत, ती म्हणाली काय हो डोक्याला हात लावून बसलात, काय करू काय करू. म्हणजे आज जिकडे तिकडे गोडधोड पदार्थ होत आहेत,
काय पोरांना काय लोकांच्या तोंडाकडे बघायला लावायचं आहे? अगं काय करू म्हणते, पैसा नाहीये. पैसा नाही मग काय करताय? लोकांना मुलांना काय लोकांच्या तोंडाकडे बघायला द्यायचं आहे? आपला राजा चांगला आहे, तारशूर आहे, त्याच्याकडे जा म्हणजे तुम्हाला धन देईल. हा मुलांचा बाप होता ना, तो म्हणाला मी कवी नाहीये. कवी असतो तर कविता केली असती, राजाला बोलून दाखवली असती. कीर्तनकार असतं तर कीर्तन केलं असतं, प्रवचनकार असतं तर प्रवचन केलं असतं, गवई असतं तर गायलं असतं. मला कायच येत नाही, राजा कसे पैसे देणार? ती म्हणाली ते काही नाही, तुम्ही राजाकडे जा आणि जे तोंडात येईल ना ते बोल. आता गवई नाही, कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, कवी नाही, गेल. राजा म्हणाला आला या बसा. बायकोने सांगितलं खाली हाताने येऊ नका, पोरांना लोकांच्या तोंडाकडे बघायला द्यायचं नाहीये. हा गेला. आता म्हणाला काय करावं, आपल्याला ते काहीच येत नाही. पटकन म्हणाला कोणतंही काम पूर्ण विचार केल्याशिवाय करू नये. कोणतंही काम पूर्ण विचार केल्याशिवाय करू नये. ठार मारून टाकतो. तलवार अशी काढली, नेमकी तोरणाला लागली. नेमकी तोरणाला लागली. कोणतेही काम पूर्ण विचार केल्याशिवाय करू नये. मॅन केली आणि गॅलरी झोपला. सकाळी बघतो ह्या दोघांकडं सकाळी बघतो. मॅन केली, गॅलरी झोपला. राणी पहाटे उठली, पहाटे तर राजा गॅलरी झोपला. अहो हो उठा ना, काय म्हणते उठा. अहो बघा जिकडे तिकडे आनंदोत्सव साजरा होतोय, ढोल ताशे वाजतायत, राज्यामध्ये आनंदोत्सव साजरा होतोय आणि तुम्ही गॅलरी झोपलात. रात्री कधी आला? रात्री कधी आला? हो तुम्हाला एक सांगू 14 वर्षापूर्वी की नाही, 16 वर्षापूर्वी तुम्हाला आठवतं का, आपण गावदेवीच्या जत्रेसाठी गेलो होतो. किती वर्षापूर्वी? 16 वर्षापूर्वी. आणि त्यावेळेला 4 वर्षाचा आपला बाळ राजकुमार तुमच्या बोटाला धरून होता. आपण देवीच्या जत्रेला गेलो तेव्हा भूकंप झाला, झाडं वगैरे सगळी मोडून पडली, लोकांची पांगापांग झाली. अशा वेळेला 4 वर्षाचा आपला राजकुमार तुमचा हात सोडून कुठे गेला ते कळलंच नाही. सगळीकडे आपण शोध घेतला पण आपल्या राजकुमाराचा पत्ता आपल्याला मिळालाच नाही. खूप शोधाशोध केली पण एक तुम्हाला सांगू, 16 वर्षापूर्वी हरवलेला आपला बाळ राजकुमार काल रात्री आला. अगदी तुमच्यासारखाच आहे, तरणा बांड. आता 20 वर्षाचा झालाय तो. पाहिलंच नाही, माझ्या बाजूला झोपला होता तो. 16 वर्षापूर्वी हरवलेला आपला राजकुमार बाळ शोध घेतला मिळेना, पण कालच आला. पाहिलाच नाही, अगदी तुमच्यासारखाच आहे, तरणा बांड 16 वर्षाचा. पाहिलाच नाही, माझ्या बाजूला झोपला होता तो. राजाने कपाळावर हात मारून घेतला. नशीब नाही कळलं तुम्हाला? नशीब. तोरणाला तलवार अडकली आणि तोरणाने आपल्याला इशारा केला. कोणतेही काम पूर्ण विचार केल्याशिवाय, जर त्यावेळेला विचार नसता केला तर स्वतःच्या मुलाला पण ठार मारला असते की नाही. म्हणून एक लक्षात घ्या, आपल्या जीवनामध्ये जे जे घडायचं होतं ते चांगल्यासाठी होतं असं म्हणून वागा. दुसऱ्याच्या जीवनामध्ये संसारात बरंच आहे म्हणून आपण भांड्यानं पोकं नाही काढायचे. त्यांना त्यांच्या प्रारब्धानुसार मिळतं, आपल्याला आपल्या भाग्यामध्ये असं तेवढं मिळेल. आणखी हवं असेल तर आपलं मन निर्मळ करायला हवं. दुसऱ्याला मिळतं त्याचं समाधान मानलं ना की आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. एवढं करा. आपला जो एक संकल्पना आहे तो असाच अखेरपर्यंत ठेवा. आनंद वाटला, समाधान वाटलं. एकदा सगळ्यांनी राधा राधा कृष्ण राधा
भगवंताने गोप गोपिका पेंड्या वाकड्या गोबळ्या त्यांना घेऊन केलं, कारण सकळांशी येथे आहे अधिकार. काय माहिती का की पुढच्या सप्त्यापर्यंत भगवंता आम्ही व्यवस्थित असावं यासाठी इतर ठिकाणी नाचण्यापेक्षा देवाच्या दारात आपण नाचलं ना काही त्रास नाही होत. कळलं की नाही? ज्ञानेश्वर माऊली आणि आज जर आम्ही नाचलो ना तर पुढच्या वर्षापर्यंत देवाने पिठवून राहील. पण म्हणाले या सगळ्यांना नाचायचं आहे, देव म्हणजे पुढून घ्या, मग सगळ्यांना मोकळ्या त्याच्यामध्ये नाचता येईल. कळलं की नाही? सगळ्यांनी व्यवस्थितरित्या देवाच्या इथे नाचा. आता फक्त आपण शिंकेलावी रे लावायला हा